नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 210, 28 जुलै. विदुर नीती. पुढचा भाग. विदुरजींनी पुढे एका कूट श्लोकाद्वारे अध्यात्म व्याख्या सांगितली. त्यात स्वाध्यायाचे मर्म सांगितले. देहातील जीवात्मा हाच परमात्मा आहे अशी निश्चयात्मक बुद्धी करून काम, क्रोध, लोभ, मोह टाळून सदा सारासार विचार कसा करायला हवा. कर्तव्यात ते सांगतात की वेदांचे प्रयोजनच उत्तम कर्माचरण होय, इकडे लक्ष द्यायला हवे. त्यात सर्वश्रेष्ठ पुन्हा त्यांनी अग्निहोत्र कर्म सांगितले. गृहस्थाने नित्य अग्निहोत्र करावे, तर बुद्धिमान माणसाने दिव्य शक्तीच्या उन्नतींसाठी यज्ञ, दान, तपाचरण नित्य करावे. मूर्ख माणूस हे सर्व कधीच करत नाही. हे राजासमोर सांगायचं त्यांनी धाडस केलं. सत्याने मूर्ख माणूस कधीही वागत नाही. ही फार विशेष कौतुकाची त्याची गोष्ट आहे. ते टाळण्याची कारणे हुडकतो. पुढे त्यांनी पंडिताची विशेष लक्षणे सांगितली. ते यज्ञ, दान, तपादी उत्तम कर्माचे आचरण करतात व आळस, अहंकार, अभिमान, लज्जा, क्रोध अशा कोणत्याच दोषांमुळे ते कर्तव्य कर्मांपासून विचलित होऊन ती कर्मे सोडत नाहीत. राजे लोकांना धन ऐश्वर्यात लोळत असतात, तरी पण आळस, अतिभोग ह्यामुळे त्यांना कधी इंद्रियांचा दास होऊ नये म्हणून उत्तम कर्म नित्य करावे हे सांगितले. कुलीनतेच्या बाबतीत महत्त्वाचे म्हणजे ज्यामुळे आपल्या वागण्याने कुळाला बट्टा लागणार नाही असे कोणतेही निंद्य कृत्य आचरण न करण्याचे भान सदैव ठेवावे. त्यासाठी सत्य बोलावे, सत्याने वागावे, सत्याला साथ द्यावी, सगळे सोयरे, आप्त, मित्र कोणालाही संकटात मदत करावी. त्यावेळेस परतफेडीची अशी काहीही अपेक्षा ठेवू नये. फक्त ईश्वरावर श्रद्धा ठेवून उत्तम कर्म करावीत. कुलीन माणसाने नित्य स्नान करावे, संध्या करावी, अग्निहोत्र करावे, आचारभ्रष्ट किंवा पतितांचे अन्न खाऊ नये, सत्यनिष्ठांची व गुरुजनांची सेवा करावी. असा कुलीन ब्रह्मलोकातून पण कधीही भ्रष्ट होऊ शकत नाही. कर्तव्य संकल्पना सांगताना वेदाचे प्रयोजनच अग्निहोत्रादी उत्तम कर्म हे त्यांनी वारंवार महात्मा विदुरांनी सांगितले. नंतर ते सत्पुरुषांबद्दल सांगतात. सत्पुरुष यज्ञ, दान, तप, अध्ययन याच्याशी सहजतेने जोडलेले असतात. स्वभावतः ते ती कर्मे करतातच, पण दया, सत्य, सहजता, दम हे गुण प्रयत्नपूर्वक रुजवतात आणि वाढवतात. मनुष्य स्वभावाची दुसरी बाजू म्हणजे छल, कपट, दुष्टता, विघ्नसंतोषीपणा, काम, क्रोध, लोभ, मोह हे सर्व कसे अनितीचे व अहिताचे आहे म्हणून ते वर्ज करावे हे त्यांनी उत्तमरित्या वर्णन केले आहे. माणूस शरीरास त्यांनी रथ समजून आत्म्यास सारथी समजावे, इंद्रियांना घोडे समजून काबूत ठेवावेत. ती मोकाट इतस्ततः भटकायला लागताच संयम, विवेक, तीक्ष्ण बुद्धीचे बेलगाम होणाऱ्या इंद्रियांना काबूत आणावे, लगाम घालावा. विदुरजी राजांना सरळच सुचवतात की मनाला मनमानी करण्यापासून रोकावे. सद्विचार, सत्प्रवृत्ती, सदाचार, अधिनैतिक म्हणजे ह्याचे सगळ्याचे अधिष्ठान ठेवून सदैव नैतिकतेच्या मार्गावर चालावे. विशेषतः यज्ञकर्मांनी विदुरांनी पुन्हा पुन्हा महत्त्व दिले आहे. नित्य, काम्य, नैमित्तिक असे यज्ञप्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. विदुरजींनी समर्पकरित्या पंचसाधन व वेदाज्ञा ह्यावर जोर दिला. तत्कालीन परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी त्यांना पाचारण केले होते, पण त्यांनी सदैव त्राग्यापासून, बेचैनीपासून सुटका करणारे, त्रिकालाबाधित सत्य असणारे ते सुचवले. ते एकट्या धृतराष्ट्र राजासाठी नव्हे, तर तुमच्या आमच्यासाठीही तेवढेच महत्त्वाचे आहे. धन्य विदुरजी, धन्य बहुआयामी उदंड विश्वकल्याण साधणारी विदुर नीती. नमस्कार.